नमस्कार मित्रांनो. आज पुन्हा एक नवीन विषय तुमच्यासोबत चर्चेसाठी आणलाय. मित्रांनो, आजचा विषय जो आहे तो तुम्हाला आणि मला बऱ्याच वेळा खूप प्रयत्न केल्यानंतर त्यावरती नियंत्रण करता येतं. होय मित्रांनो, मी असं का बोलतोय? तरी वस्तुस्थिती आहे, कारण आपण बऱ्याच वेळा वेगवेगळ्या मानसिक अवस्थेमध्ये असतो आणि त्यामुळे आपल्याला लवकर कळत नाही किंवा आपल्याला समजत नाही की आपण नक्की काय केलं पाहिजे. म्हणून आजचा विषय आहे मित्रांनो, संयम. हो मित्रांनो, आजचा विषय आहे संयम. आता संयमाबद्दल बोलायचं म्हटलं तर तुम्ही सगळे अनुभवी आहात. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत आणि त्या घडत असताना तुम्हालाही कळत असेल की कशा पद्धतीने तुम्ही सर्वार्थानं तुमच्या आता आयुष्यामध्ये आतापर्यंत जे काही मिळवलंय किंवा जे मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय ते सर्वार्थानं तुम्हाला प्राप्त होतं की नाही. मग काय मित्रांनो, तुम्हाला सांगायला हरकत नाही की संयम हा खऱ्या अर्थानं कसा आपल्यामध्ये निर्माण केला पाहिजे, त्याला खऱ्या अर्थानं कसं विकसित केलं पाहिजे. आणि म्हणूनच पेशन्स पेशन्स हे खऱ्या अर्थानं जेव्हा आपण या गोष्टीकडे पाहतो, तर बरेच लोक आपण पाहतो की जे आज मोठे झालेले आहेत, जे आज मोठ्या पदावरती आहेत, ज्यांनी खूप असं त्यांचं नाव कमवलेलं आहे. पण एक सांगू, संयमाशिवाय या जगामध्ये काहीच कोणाला मिळत नाही. आणि वेळ ही तुमची आणि माझी प्रत्येकाची येते आणि त्यासाठी तुम्हाला मात्र थांबावं लागतं. आणि म्हणूनच मी म्हटलं ना तुम्हाला, की कशा पद्धतीने या गोष्टी तुमच्या आणि माझ्यासमोर आल्या पाहिजे. तर संयम हा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. मग तो विद्यार्थी असो, कर्मचारी असो किंवा व्यावसायिक असो किंवा गृहस्थी असो. तुम्हाला आणि मला या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत, की त्याशिवाय आपण आपलं जीवन खऱ्या अर्थानं जगू शकत नाही म्हणा किंवा त्या जगण्यामधला आनंद घेता येत नाही म्हणा. आणि त्या जगण्यामधून उत्तम असं चांगलं जगणं निर्माण करण्यासाठी संयमाची गरज आहे. मग काय, तुम्ही विद्यार्थी आहात का? खूप छान. तुम्ही कर्मचारी? त्याहून छान. आणि व्यावसायिक? अतिउत्तम. म्हणजेच काय, आणि कौटुंबिक अर्थात गृहस्थी करत असाल तर सगळ्यात उत्तम असं. तेव्हा हे सगळे तुम्ही जर सर्वजण आहात ना मित्रांनो, त्यामध्ये एकच गोष्ट आहे की तुम्हाला आणि मला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संयमाशिवाय काहीही मिळत नाही. संयम असल्यामुळे काय होतं माहितीये का मित्रांनो? संयम असल्यामुळे योग्य दिशा आपल्याला भेटते. कारण ज्याचा त्याला अपॉर्च्युनिटी भेटत राहते. संयम असल्यामुळे एक संधी गेली की दुसरी संधी मिळत असते. कारण संयमाने अनेक संध्या प्राप्त होत असतात. म्हणून कठीण परिस्थिती जरी असतील तरी तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही स्थिर राहा. कारण संयम तुम्हाला कठीण परिस्थितीमध्ये स्थिरच ठेवतं. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज जर आपण वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने जीवनाकडे पाहतो, बरोबर ना? मग प्रत्येकाच्या जीवनाच्या दृष्टीने पाहिलं तर संयम आपल्याला बरंच काही शिकवतो. यश कधी एका रात्रीत कोणालाही भेटत नाही, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला पण माहिती आहे. त्यामुळे शिक्षण, करिअर, नाती किंवा वैयक्तिक उद्दिष्टे जी काही तुमची आणि माझी आहेत, त्यासाठी तुम्हाला कष्ट करावं लागतं. त्यासाठी तुम्हाला धीर धरावा लागतो. आणि धीर धरणं हे ज्या लोकांमध्ये आहे आणि जे धीर धरून सकारात्मक पद्धतीने त्याची वाट पाहतात, ते खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात ते यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्ही पहा, आतापर्यंत तुम्ही ज्या ज्यावेळी संयम ठेवला, ज्या ज्यावेळी धीरानं तुम्ही काम केलं आणि धीरानं कार्य केल्यानंतर तुम्ही सकारात्मकता ठेवली, पॉझिटिव्हिटी ठेवली आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला 100% मिळाले आहेत. होय की नाही? अर्थात तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. त्यामुळे त्यासंबंधी मी जास्त बोलणं काही योग्य नाही. हां, पण तुम्हाला जर भेटत नसेल आणि तुम्ही म्हणाल, "नाही, नाही, मी प्रयत्न खूप करतो." अरे मित्रांनो, तसं नाहीये. तुम्ही प्रयत्न करता, पण मध्ये सोडून देता. संयम असेल, तर तुम्ही काय कराल? ते प्रयत्न सोडणार नाही. म्हणून तुम्ही प्रयत्न कधीही सोडू नका. गिव्ह अप ॲटिट्यूड हा कधीच नसावा. तो तुम्ही सर्वार्थाने स्टेबल अप्रोच असला पाहिजे आणि तुम्ही शांतपणे पाहिलं पाहिजे. म्हणून दैनंदिन जीवनात आपण सर्वजण अनेक अडचणींना तोंड देतो. एखाद्या गोष्टीला विलंब लागतो. आपण निराश होतो. असे अनुभव आपण घेतलेत आपल्या आयुष्यात, हो की नाही? आणि आजही घेतोय आणि उद्याही घेईल, जर आपण संयम नाही ठेवला तर. आणि संयमामध्येच तुम्हाला सांगतोय, खऱ्या अर्थानं तुमची निराशा दूर होते, तुमच्या अडचणी दूर जातात आणि तुम्हाला यश प्राप्त होतं. मग ते मी म्हटल्याप्रमाणे मगाशी कोणत्याही क्षेत्रात. अशा वेळी तुमचा जेव्हा संयम
खऱ्या अर्थानं आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं, की भावनिक प्रतिक्रिया देण्यामुळे आपण जेव्हा भावनिक होतो आणि भावनिक जे लोक असतात, त्यांना मात्र ना संयमावरती नियंत्रण करता येत नाही. काय होतं, आपण भावनिक प्रतिक्रिया देण्यापासून नेहमी काय होतं, की पटकन देऊन टाकतो आणि समोरच्याची काय अवस्था होते आपल्याला माहीत नाही. पण जर तुमच्याकडे संयम असेल ना, तर तुमची भावनिक प्रतिक्रिया पण तुम्ही लगेच देणार नाही. आणि बरेच लोक आहेत मी पाहिले, की जे संयमानं सगळं हँडल करतात, संयमानं सगळं पाहतात. त्यामुळे ते कधीच आपली प्रतिक्रिया पटकन देत नाहीत आणि तेच लोक यशस्वी होतात. हे पण खरं आहे बरं का. म्हणून योग्य विचार करण्याची क्षमता तुम्हाला त्यामुळे प्राप्त होते. कारण संयमामुळे तुम्ही 360 डिग्री विचार करता, सर्वांगीण विचार करता आणि त्याचा फायदा हा तुम्हाला नक्कीच होतो. त्यामुळे तुमचे चुकीचे निर्णय टाळले जातात. हो, कधी-कधी चुकीचे निर्णय होतात. आयुष्य असं आहे, की जे तुमच्या वाट्याला आलं नाहीये, ते जेव्हा वाट्याला येतं, तेव्हा तुमचे निर्णय चुकतात. असे अनेक निर्णय व्यक्तिगत चुकलेले आहेत, सामाजिक चुकलेले आहेत, औद्योगिक चुकलेले आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने कौटुंबिक पण चुकलेले प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात. मग काय, संयम त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, की तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, इतरांना समजून घेणे, त्यांच्या चुका माफ करणे आणि वेळ त्यांना देणं पाहिजे आणि त्यांना वेळ दिली, की मग आपोआपच आपल्यातला संयम खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये पण निर्माण होतो. पण बऱ्याच वेळा काय होतं, 1 चूक, 2 चूक, 3 चूक. खरं-खरं सांगू तुम्हाला, चुका करणं हे जर एखाद्याच्या स्वभावात असेल, तर थोडंसं त्याला मापदंड वेगळं तुम्हाला द्यावं लागेल. थोडं संयम इथे मात्र वेगळ्या पद्धतीने काम करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला डिप्लोमॅसी आणावं लागेल आणि संयमामध्ये पण डिप्लोमॅसी तुम्हाला ठेवावी लागेल. ही वस्तुस्थिती बोलतोय. कारण जे खरं आहे ते सांगतो. कारण का, जर तुम्ही एखादा चुकतोय त्याला सतत तुम्ही माफ करताय, तर नुकसान होतं ना. आपला वेळ जातो, आपला एकंदरीत तिथला जो काही आपण काम करतो, ते काम वायाला जातं आणि पर्यायानं आपलं नुकसान होतं. ते व्यक्तिगत असेल, जे काही असेल ते, कुठलंही नुकसान असेल ते होतंच तुमचं आणि वेळही तुम्हाला द्यावा लागतो. त्यामुळे तुमचा वेळ वाया जातो. त्यामुळे नाती अधिक मजबूत होत नाही. म्हणून तुम्हाला आणि त्यामुळे काय होतं, गैरसमज पण होतात आणि म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, की जर संयम असेल, तर तुमची नाती मजबूत होतात, तुमचे गैरसमज कमी होतात. पण त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं एकमेकाला समजून घेणं आणि एकमेकांच्या संबंधी संयम ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. जीवनाच्या व्यापक दृष्टीने जर आपण पाहिलं, तर जीवन हा एक हळू घडणारा प्रवास आहे. तुमचा काय, माझा काय आणि जसे ऋतू हळू बदलतात, तसेच आपलं जीवन हे टप्प्या बदलत असतं मित्रांनो. नैसर्गिक प्रक्रिया स्वीकारणारे जे लोक आहेत, ते अधिक शांत आणि समाधानी जीवन जगत असतात. हां, जे काही होतंय म्हणजे टप्प्या होतंय, ते त्यांना मान्य असतं आणि शेवटी एवढंच म्हणता येईल, की संयम हा प्रत्येकासाठी आवश्यक महत्वाची बाब आहे आपल्या व्यक्तिगत जीवनात. ते आपले जीवन घडवत असताना आपलं चारित्र्य पण घडवतं मित्रांनो. हो, तुम्ही एक वेगळ्या पद्धतीचं व्यक्तिमत्व तयार होता. कारण तुमच्याकडे संयम असल्यामुळे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन तुमच्याकडे एक आदरानं निर्माण होतो. म्हणून मनाला बळ मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं, जिथे तुम्ही जाल तिथं तुम्ही यश प्राप्त करता आणि तुमचं शांतिमय जीवन घडत राहतं. पण तुम्हाला कशाची गरज आहे? हे सगळं जर आपण आता विचार केला, तर तुम्हाला स्वयं नियंत्रणाची गरज आहे. तुम्हाला सेल्फ कंट्रोलची गरज आहे. जेव्हा तुमचे भावना, तुमचा राग आणि प्रत्येक प्रतिक्रिया जेव्हा तुम्ही नियंत्रित ठेवण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न करता आणि ती क्षमता वाढवता, त्यावेळी तुम्हाला सांगतो तुमचा संयम वाढल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुम्हाला स्वयं नियंत्रणाची गरज आहे. म्हणून सेल्फ कंट्रोल इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि सगळ्यात महत्त्वाचं शांत, कामनेस. कितीही कठीण परिस्थिती आली, तरी स्थिर आणि शांत राहा. पहा, ती परिस्थिती निघून जाते. कारण का, आजचा दिवस उद्याच्याला वेगळा असतो. हे कायम लक्षात ठेवा. म्हणून शांतता तुम्हाला मिळेल. त्यासाठी तुमच्याकडे कामनेस पाहिजे. आहे ना कामनेस तुमच्याकडे? असेल तर तुमची खऱ्या अर्थानं स्तुतीच केली पाहिजे आणि तुम्हाला खऱ्या अर्थानं सॅल्यूट केला पाहिजे. कारण खूप लोकं, कमी लोकांकडे अशा पद्धतीचे एक ॲट्रिब्यूट्स किंवा हे सद्गुण असतात, असं म्हटलं तरी चालेल. सहनशीलता, तुमच्याकडे टॉलरन्स पाहिजे. अडचणी, विलंब आणि वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये स्वीकारण्याची तुमची वृत्ती पाहिजे. ही परिस्थिती आली आहे ना, ठीक आहे, मी स्वीकारतो. आणि ते तुम्हाला टॉलरन्स पाहिजे, सहनशीलता पाहिजे. ठीक आहे, होतंय ना, ठीक आहे, मी सहन करतो. पण त्याने काय होतं, संयम वाढतो आणि संयम वाढल्याने तुम्हाला रिझल्ट तर नक्कीच मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चिकाटी कधी सोडायची नाही. तुम्ही चिकाटी सोडली रे सोडली, की संयम तुमचा कमी झाला. म्हणून संयमाच्या बरोबर हे सगळे गुण आवश्यक आहे. तुमची चिकाटी, प्रिझर्व्हन्स खऱ्या अर्थानं. अडथळे आले तरी सतत प्रयत्न करत राहायचं, सोडायचं नाही. आणि जेव्हा तुम्ही सोडत नाही, तेव्हा यश तुमच्या दारी आल्याशिवाय राहत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं अंडरस्टँडिंग, समजूतदारपणा. मग काय मित्रांनो, तुम्ही समजूतदार आहात ना? मग तुम्ही समजूतदार आहात, तर निश्चित
परिस्थितीकडे व्यापक दृष्टिकोनातून तुम्ही पाहायला सुरुवात करा. बघा तुम्हाला किती सुंदरपणे तुमचं जीवन प्रफुल्लित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला भावनिक स्थिरता मिळते. जेव्हा तुम्ही राग आणि चिंता या गोष्टी सोडून देता, घाई न करता तुम्ही संतुलित राहता, तेव्हा मित्रांनो तुम्हाला लोक खऱ्या अर्थानं एक रिस्पेक्ट देतात आणि तुम्ही इमोशनल स्टेबल राहिल्यामुळे तुम्ही कुठेही चुकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्याकडे डिसिप्लिन अप्रोच निर्माण होतो. कारण सगळ्यात महत्वाची जर गोष्ट असेल या संपूर्ण संयमाच्या माध्यमातून, तर तुम्हाला एक डिसिप्लिन येतं. एक योग्य मार्गावरती जाण्यासाठी तुम्हाला एक सुंदर अशी चालना मिळते आणि तुम्ही संयम राखत तुम्ही पुढे जात असता. आणि त्याचा खऱ्या अर्थानं तुम्हाला जेव्हा ते पुढे जात असता, तेव्हा एक लक्षात ठेवा की तुम्हाला स्वीकारण्याची प्रवृत्ती निर्माण होते. ऍक्सेप्टन्स तुम्हाला मिळतो. आणि तो ऍक्सेप्टन्स मिळाल्यामुळे होतं काय माहितीये का, काही गोष्ट बऱ्याच वेळा काय होतं की काही काही गोष्टी वेळ घेतात, मग त्या स्वीकारायच्या असतात. ते वेळ घेतात ना, घेऊ दे, नो प्रॉब्लेम. मग आशावाद म्हणजे तुमच्यामध्ये एक आशावाद निर्माण होतो. नाही, आज नाही उद्या येस होणार आहे. म्हणजे होपफुलनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे चांगल्या परिणामावरती विश्वास ठेवला पाहिजे. चांगलंच घडणार आहे, हा, जे घडतंय ते चांगलं घडणार आणि घडणार ते पण चांगलं घडणार, हा विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे. आणि तुमच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, तुम्ही लवचिक असलं पाहिजे. तुम्ही खऱ्या अर्थाने जी परिस्थिती येईल, अपयश येईल, त्या अडचणीतून उभं राहण्याची तुमच्याकडे कौशल्य पाहिजे. त्यालाच आपण रेझिलन्स असं म्हणतो. म्हणून मित्रांनो, काय मग तुम्ही या अशा पद्धतीने तुमचं आयुष्य खऱ्या अर्थानं तुम्ही संयमी ठेवणार. आणि जर तुम्ही ठेवताय तर तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. मला विश्वास आहे मित्रांनो, आजचा माझा विषय संयम हा तुम्हाला निश्चित आवडलेला असेल. कारण संयमाशिवाय तुम्ही आणि मी या जगामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. आतापर्यंत तुमचं आयुष्य जे तुम्ही जगलेलं आहात, ते निश्चित संयमाच्यामुळे. आणि जिथे तिथे तुमचा संयम सुटला, तिथे तिथे तुम्हाला माहितीच आहे की तिथे तुम्हाला अपयश आलेलं असेल, किंवा ना जे हवं ते तुम्हाला मिळालेलं नसेल. तर चला मित्रांनो, पुन्हा एकदा नवा विचार घेऊन येणारच आहे मी. पण हा विचार तुम्हाला जर काही खऱ्या अर्थानं समजून घ्यायचा असेल आणि त्या संबंधानं जर तुम्हाला काही अडचण असेल, तर नक्की माझ्याशी संपर्क करा. माझा नंबर आहे, अर्थातच माझा फोन नंबर आहे 776-898-1355. अर्थात फोन म्हणजे मोबाईलचा मित्रांनो. हा, नाहीतर तुम्ही म्हणाल आहे फोन नंबर नाही, हा तर माझा मोबाईल नंबर आहे. ठीक आहे मित्रांनो, चला तर मग आपण पुन्हा भेटायचं आहे आणि उद्या परत नव्या विचाराला परत एक गवसणी घालूया. आणि मला विश्वास आहे मित्रांनो की हा माझा व्हिडिओ तुम्ही लाईक करत आहात, सबस्क्राईब करत आहात आणि पुढे पाठवत आहात की ज्यांचं संयम नाहीये त्यांचं संयम वाढवण्यासाठी आणि तुमचाही संयम विकसित करण्यासाठी निश्चित या व्हिडिओचा फायदा झाला असेल. आणि पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही तुमच्या कॉमेंट्स द्या, तुम्ही तुमचे विचार मांडा, की ज्यामुळे मलाही प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे मित्रांनो, पुन्हा एकदा भेटायचंय, नक्की भेटायचंय. कारण रोजचा दिवस नवा आहे, रोजची निर्मिती नवी आहे. तेव्हा नव्या निर्मितीसाठी आपण अवश्य भेटूया उद्या पुन्हा. चला मित्रांनो, तुम्ही घ्या काळजी आणि उद्यासाठी तयार राहा. पण मी जे सांगितलेलं आहे त्यावरती नियंत्रित करा. त्यावरती तुम्ही खऱ्या अर्थानं तुमचं विकास करण्याचा प्रयत्न करा आणि ते सर्व शक्य आहे. कारण तुम्ही संयमाकडे जर खऱ्या अर्थाने झुकलात, संयमाला जर तुम्ही अंगीकारलं, तर तुमच्यासारखा विजय या जगामध्ये कोणीच होणार नाही. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ पुन्हा तुमच्या सर्वार्थानं लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा. थँक यू व्हेरी मच. विल मीट व्हेरी सून. थँक यू.